महाराज औ येणं केल्या बरं झालं हो. आम्हाला कशा करता तुम्ही बोली न केलंय म्हणले बाप्पारी. आमच्या मुलीचं नाव बघायचं हाय. तुमच्या मुलीचं नाव बघायचं आहे का? हो चांगलं नंबर 1 चं नाव काढा लवकर बघा. चांगलं नंबर 1 चं नाव काढतो म्हणले बाप्पारी. हो तुम्ही काय करा, काय करायचं महाराज? पूजे करता काय थोडं थोडं साहित्य आणा. काय काय आणायचं लवकर लवकर सांगा. तुम्ही आता अंधारामध्ये जा. अंधारात नाही हो, आंध्रामध्ये जा महिषा गाडीनं. आणि अंधारात जाऊन काय करायचं? उष्टीमध्ये बसा. उष्टी एसटीत. बरं तुम्हाला आता फुकट तिकीट झालंय. हो साडी नेसा. तिकटासाठी साडी नेसू. बसा. बरं आंध्रामध्ये जा. जाऊन काय करायचं? 1 क्विंटलभर तांदूळाना डीएपी डीएपी बीपीटी बरं बीपीटी तांदूळाना. अजून काय आणायचं महाराज? अजून 1 क्विंटलभर काळ्या पाटीचं खोबरं आणा. काय म्हणल्या? काळ्या पाटीचं खोबरं आणा 1 क्विंटलभर. क्विंटलभर? हो. 2 पोते टाकलेले हात कुठं? हे वट्ट्यावर अर्धा क्विंटलची. याला घेऊन जा. हे खोबऱ्याचे पोते होते. हो. अजून काय आणता? अजून काय आणायचं लवकर सांगा. 1 क्विंटलभर खारीक आणा. बरं 15 किलो बदामाची गोडंबी आणा. 25 किलो काजू आणा. बापरे. अजून 2 किलो जायफळ. हा 1 किलो जायफळ. 1 किलो. अजून 1 तुपाचा टप आणा. काला हुंडे बाळात बनवा. पण करायचं आहे का? पूजेला लागते हो. होम करावं लागणार काय? बरं महाराज हा. लवकर नाव बघा आणि लेकराचं नाव चांगलं काढा. लेकराचं नाव चांगलं काढायचं. हो काय पूजेला अजून आणायचं असलं तर सांगा, मात्र लेकराचं नाव चांगलं काढा. पूजेला हो हो काय ना? काय आणायचं सांगा. अर्धा किलो वाळलेल्या झिंगे आणा. हे बामण व्हा की. अहो आम्हाला जमणार हो. हा पूजेसाठी लागतात झिंग्या. हो. पापड बांधल्यावर लोंगटे बांधावं लागतं पूजेला. आणि काय करता? पूजा झालं की संध्याकाळी घराकडे घेऊन जाता. बरं घरी गेले की आमची बायको त्याची नंबर 1 भाजी करते महाराज. कशी करते? आमच्या तर बायकोनं भाजी केलं हा असा गलीनं घमघम वास सुटते. इतकी नंबर 1. आमच्या जर शेजारी पाजारी कोणी दुखण्यानं पहिलेलं असलं हा त्या भाजीच्या वासानं एक भाकर आगाव खाते महाराज घरी. आणि भाजी भाजी तर घरी भोगण्यात राहील, नुसत्या वासानं लोकांचे दुखणे पडतात. वारे वा. हो. सुग्रण सुग्र नाही. आता नंबर 1 चं नाव काढा मग. नाव काढू का? हा हा नाव 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 नाव. काय निघालंय नाव? लेकराचं नाव. हा हा नाव 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 मला काऊन दिसणार हो माहित? हा इथं काळ काळ दिसालय माझं कोण्या भडवीच्याला कळालंय. तुम्हाला काला बोलिलंय? अहो मग चष्मा घराला इसरून माहित. त्या मावशीचा घ्या उसना. नाही मावशीचा आई ना खोय चष्मा न. कोणता द्यायचा आहे ना? नाव 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 लेकराचं नाव. काय निघालंय नाव? कोण्या वळीने जावं गड्या? पलीकडल्या जरा चांगली फुटलेली आहे. कापसाची ओळ होईल काय? कोण्या वळीने जाऊ नये. तुम्हीच म्हणाले कोण्या वळीने जाऊ. कोण्या वळीने जाऊ, कोण्या ओवीने जाऊ म्हणालो. आम्हाला काय माहित कोण्या वळीने जायचं? पंचांगणाच्या कोण्या वळीने जाऊ म्हणालो बाप्पारी. तुमच्या मनानं म्हणले महाराज. नाव नाव नाव. काय निघालंय नाव? या लेकराचं नाव निघालंय. हा लेकराचं नाव लय चांगलं निघालंय म्हणले बाप्पारी. सांगा म्हणले लवकर. नाव बघायचं. हो. नाव उदारी नव्हती मला. हा उदारी नव्हती नाव. आताच मागल्या पूजेला साहित्य ना आता उतारी म्हणाले. दक्षिणम हारकम खोबरम तुंपम हा समर्पयामी. बरं डोळ्याला पाणी लावा. कोणाच्या? तुमच्याच लावा. बोंबीला थुका लावा. बामण व्हा की. श्री गणेशाय नमः. वा वा. श्री वाकड तिकडाय नमो नमः. वाकडं तिकडं. वक्रतुंडाय नमो नमः. बरं वक्रतुंडाय नमो नमः. हा हा हारकम खोबरम तुंपम हा डबल डबल. दक्षिणम समर्पयामी. दक्षिणम बकऱ्याची पेचकडम. हा शिंदीचे गोबाडम. वारे वा. ते बी जल्दी घेऊन येनम. चांगली समर्पयामी.
चांगलीच मामल दिसाल. समर्पयामी. हा उजव्या हातानं पाणी सोडा. हा संकल्प सोडा. बरोबर हो महाराज. हो. आता लेकराचं नाव चांगलं काढा आणि पटकन बघा. लेकराचं लई चांगलं नाव निघालं मग. आणि तुमचे दादा आलेत बाबा. त्याच्याजवळ द्या पंचांगण. आमचे बेंदू आलेत. बंधू 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 आलेत. त्याच्याजवळ द्या. खारकाचं पोत देतो त्याच्या डोसक्यावर. कसा भाऊ आमचा त्याप्पा आशीर्वाद द्यायले. आशीर्वादम आशीर्वादम चोदीच्या. कसा देवा तुम्हाला आशीर्वाद. चांगला द्या. चांगला द्यायचं. हा बर नाव काढलं चांगलं. लेकराचं नाव चांगलं काढा म्हणले. लवकर बघा महाराज. इंद्रदेवा तुमच्या वंशी हो हो कन्या जन्मली ऋषिकेशी. वा वा. ब अक्षरावर हा कुंभ राशी मध्ये. बर. या मुलीचं नाव निघाले बानुबाई. हा हा जगामध्ये या मुलीला नवरा नाही. बर. होय महाराज. हा परंतु हा तुमच्या घरी येईल घोड्यावरला जावाई. बर. या मुलीला नवरा नाही. हा हा चतुर्भुज नारायण मार्तंड भैरवाचा अवतार होईल. बर. मार्तंड भैरवाचा अवतार खंडोबाचा होईल. हा हा हे तुमच्या मुलीचा नवरा म्हणून समजा म्हणले बाबा. वा वा. हो असा जावाय हे तुम्हाला शोभणारा. बर. अशी कन्या तुमच्या नशिबामध्ये आहे. हो हो. परंतु महाराज हा हे कन्या तुम्हाला पचणार. बर. हे कन्या तुमच्या नशिबामध्ये नाही जिरजी. या कन्याचं जर तुम्ही तोंड बघितलं हा तुम्हाला 12 वर्षाचा वनवास तुमच्या भाग लागल. बर. या मुलीचं तोंड बघू नका असं सांगितलं कोणा त्या ब्राह्मणानं. इंद्रदेवाला सांगितलं. हो हो. इंद्रदेवा तुमची गादी जाईल. राजगादी जाईल. आता गादीचं भेव सगळ्यालाच पडले. हो हो. एका एका गादीवर चौक बसाले. बर. पण पहिले सुद्धा भीती होती कोणाला इंद्रदेवाला. आताच्या लोकांना भीती वाटणं तर कसं होईल. हा गादी म्हणलं की नको वाटते. कोणी माणूस मिळत चल बर. पण गादी जाऊ नये. हा हा रागाला इंद्रदेवाला सांगितले आज्ञादूताला. हा हा सोन्याच्या पेटीमध्ये घाला मुलीला आणि द्या म्हणले मृत्यू लोकी ही बाळून. बर. इंद्रदेवानं काय केलंय 5 दिवसाची कन्या. 5 दिवसाची कन्या जी होती त्या मुलीच्या मुखामध्ये अमृत टाकलं. मुलगी मरून जाऊ नये म्हणून मुखामध्ये अमृत टाकलं. अमृत टाकून संजीवनी मंत्राचा जप केला. पेटी तेवढं बाणावर धरली. बाणावर पेटी धरली. बाण असा मृत्यू लोकांमध्ये मारला. हा हा ते बाण येऊन कुठं पडला चंदनपूरच्या डोंगरामध्ये. बर. चंदनपूरच्या डोंगरामध्ये बाण ती सोन्याची पेटी पडली. आणि ती पेटी कोणाला सापडली. राजा गेमगोंडा गावडी धनगराला. चंदनपूर वाडीचा राजा देवाची भक्ती करण्यासाठी जंगलात आला होता. त्या राजाला तेवढं पेटी सांगितली महादेवानं. आणि ती पेटी सापडली या राजाला. हो हो. राजानं बघल्यावर या मुलीला आनंद झाला. काय मुलगी सुंदर आहे देवा. बर. या मुलीचा मी परत पाळ करील. वा वा. लहानाचं मोठं करील. या मुलीला मी गादीवर बसवील. हो हो. आनंद झाला राजाला. राजाला आनंद झाला. आनंद झाल्यावर तेवढा राजा सोन्याची पेटी घेऊन सोन्याची पेटी डोक्यावर घेतला आणि आपल्या नगरीचा मार्ग धरून निघाला. बर. नगरीचा मार्ग धरून निघाला. हो हो. वाटामध्ये एक लागला हॉटेल. कयाचं हॉटेल. चहाचं. अरे वा. जाऊन ला हॉटेलामध्ये हॉटेलला जाऊन चहा पिवाव चहा पिऊन मन आणि पुढे मार्ग कर्मन कराव. सांग ना देवी माझ्या भावाला. भावाला चुकी आहे मी माझ्या गावाला. सांग ना देवी माझ्या भावाला. भावाला चुकी आहे मी माझ्या गावाला. सांग ना
सांगना देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला सांगना देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला हो येळ कोण गे सांगना देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला सांगना देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला सांगना देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला दसरा माझा बापा परी सासू माझी आई खरी हे शास्त्र माझ्या बापा परी सासू माझी आई खरी दसरा माझा बापा परी सासू माझी आई खरी सासरा माझ्या बापा परी हो सासू माझी आई खरी भक्ती माझ्या दिवा भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला सांगना देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला सांगना देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला मामा काढा चाल नंद माझी बहिणी प्रमाण हे दीर माझ्या भावा समान ननन माझ्या बहिणी प्रमाण दीर माझ्या भावा समान माझी बहिणी प्रमाण हे दीर माझ्या भावा समान ननन माझ्या बहिणी प्रमाण माझ्या नावाला सुखी आहे मी माझ्या गावाला दुःख गत माझ्या गावाला सुखी आहे मी माझ्या गावाला सांगना देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला सांगना देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला कुदडवा काळ मनी मयाळू ग माझा धनी हे कुंकू जळवा काळ मनी मायाळू ग माझा धनी कुदडवा काळ मनी मयाळू ग माझा धनी हे कुंकू जळवा काळ मनी मायाळू ग माझा धनी तुझा दार आहे ग जीवाला जीवाला सुखी आहे मी माझ्या गावाला सांगना देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला सांगना देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला सांगना देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला काढाचा बाहेर दस आहे सासर संसाराला लागो नजर हे माहीर माझा जणू सासर
सांगना देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला सांगना देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला सांगना देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला सुखी आहे मी माझ्या गावाला त्याला सांग कुठलं गाव करीजी बानू विचारी म्हाताऱ्याला सांगा कुठलं गाव करीजी देव बोलायला लागला बानूला गाव माझं जेजुरीजी 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 जाताना देव बनून गेला निवळ म्हातारा हो जाताना देव बनून गेला निवळ म्हाताराजी जाताना देव बनून गेला निवळ म्हातारा जाताना देव बनून गेला निवळ म्हाताराजी हातात फाटक धोतर हातात काठी कानान बैरा हातात काठी फाटक धोतर कानान बैराजी फाटक धोतर हातात काठी कानान बैरा फाटक धोतर हातात काठी कानान बैराजी डुगु डुगु म्हणाला ती दाढी पांढरीची डुगु 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 म्हणाला ती दाढी पांढरीची देव बोलायला लागला बानूला गाव माझं जेजुरीजी 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 वचन पूर्ण करण्याचं डोक्यात होत खुळजी 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 होऊन धनगर राखीत मेंढर फक्त बानू मुळजी राखीले मेंढरा होऊन धनगर फक्त बानू मुळजी होऊन धनगर राखीत मेंढर फक्त बानू मुळजी होऊन धनगर राखीतो मेंढरा फक्त बानू मुळजी साजन बोल अमृत बोल शास्त्राच्या आधारेजी देव बोलायला लागला बानूला गाव माझं जेजुरीजी देव बोलायला लागला बानूला गाव माझं जेजुरीजी देव बोलायला लागला बानूला गाव माझं जेजुरी देव बोलायला लागला बानूला गाव माझं जेजुरी धनगर सारे मिळून बसले होते पारावरीजी धनगर सारे मिळून बसले होते पारावरीजी धनगर सारे मिळून बसले होते पारावरीजी धनगर सारे मिळून बसले होते पारावरी टिकीत काठी म्हातारा त्यांना राम राम करीजी टिकीत काठी देवतयाला राम राम करीजी बोला सोपान स्वप्नील कुलकर्णी यांच्यातर्फे सुद्धा 51 रुपये केले दान खंडेराच्या नावानं विकी देवाच्या नावानं त्यांच्या वाडवडिलाच पुन्हा विकी देवाच्या नावानं राखीली मेंढरा होऊन माता इंदुबाई शंकरराव आनाव झंपलवाड धैलीकर यांच्यातर्फे 11 रुपये केले दान खंडेराच्या नावानं त्यांच्या वाडवडिलाच पुन्हा विकी देवाच्या नावानं नावानं विठ्ठल व्यंकट विठ्ठलराव बत्तलवाड देवठाणकर खंडू
विठ्ठलराव बत्तलवाड यांच्या नावाला राहणार देवठाणेकर. भागवत विठ्ठल भोग माझा मला काय मागू मी तुला भोग माझा मला खऱ्या खोट्याचा तुझ्या पसीन्या खंडेराव माझा विश्वास तुझ्यावरी आहे खंडेराव माझा भरवसा तुझ्यावरी काय मागू मी तुला भोग माझा मला काय मागू मी तुला भोग माझा मला खऱ्या खोट्याचा तुझ्या पसीन्या खंडेराव माझा विश्वास तुझ्यावरी आहे खंडेराव माझा भरवसा तुझ्यावरी आहे माझा भरवसा तुझ्यावरी हाय तुझ्या पायी पुण्याई नाव फळाला सांग पुण्या दुश्मनानं सांग काय केलं तुझ्या पायी पुण्याई देव फळाला सांग कुण्या दुश्मनाने सांग काय केलं तुझ्या पायी पुण्याई नाव फळाला सांग कोण्या दुश्मनानं सांग काय केलं तुझ्या पायी पुण्याई देव फळाला सांग कुण्या दुश्मनाने सांग काय केलं जीवनात खंडेराया माझे झाले हाला नाम तुझी घेता नाही अश्रू आलं ऐका राजाराम सटवाजीराव आनाव बलोड राहणार खेरगावकर यांच्या नावाला दिले 11 रुपये दान खंडेराच्या नावानं जीवनाचे खंडेराया झाले माझे हाल नाव तुझे घेता नाही अश्रू आलं ज्ञानेश्वर यादवराव दासरवाड यांच्या नावाला दिले 11 रुपये दान खंडेराच्या नावानं जीवनाचे खंडेराया झाले माझे हाल नाव तुझे घेता नाही अश्रू आलं तुझ्या पिवळ्या सोन्याना टाक दुःख जाळून लाव दुश्मनाचे डोळे दीपाय खंडेराय माझा विश्वास तुझ्यावरी हाय खंडेराय माझा विश्वास तुझ्यावरी हाय राजनंदनी उमराव उत्तमराव राजनंदनी उत्तमराव आनाव गायकवाड राहणार देवठाणकर झाला 11 रुपये दान खंडेराच्या नावानं तुझ्या पिवळ्या सोन्यानं टाक दुःख जाळून लाव दुश्मनाचे डोळे दीपा खंडेराव माझा विश्वास तुझ्यावरी हाय खंडेराव माझा भरवसा तुझ्यावरी हाय माझा विश्वास तुझ्यावरी हाय खंडेराय माझा भरवसा तुझ्यावरी हाय अनमोल जीवनाचा तुझा शिल्प
शिल्पकार मुक्या जीवाला कुणाचा आधार अनमोल जीवनाचा तुझा शिल्पकार मुक्या जीवाला तुझाच आधार अनमोल जीवनाचा तुझा शिल्पकार मुक्या जीवाला कुणाचा आधार अनमोल जीवनाचा तुझा शिल्पकार मुक्या जीवाला तुझाच आधार माया ममता तोडीला संसार आला अनुभव तेव्हा केला मी विचार माया ममता तोडीला संसार आला अनुभव तेव्हा केला मी विचार माया ममता सोडीला संसार आला अनुभव तेव्हा केला मी विचार नरदे घडा पाण्याचा बुडबुडा नरदे घडा पाण्याचा बुडबुडा एके दिवशी होईल रिता खंडेराव माझा विश्वास तुझ्यावरी हाय खंडेराव माझा भरवसा तुझ्यावरी हाय अंजनाबाई दशरथराव उदगिरे यांच्या नावाला झाले 11 रुपये दान यांचं आहे म्हणणं मना म्हणले बाई लेकीचं गाणं काय हरकत नाही होईल खंडेराव माझा विश्वास तुझ्यावरी हाय खंडेराव माझा भरवसा तुझ्यावरी हाय खंडेराय माझा विश्वास तुझ्यावरी हाय खंडेराय माझा विश्वास तुझ्यावरी हाय शेवटचं मागणं दान म्हणून द्यावं तुझे नाम घेता घेता मरण मला यावं शेवटचं मागणं दान म्हणून द्यावं तुझे नाव घेता मरण मला यावं गुणाजी मेंढेवाड राहणार येळेगावकर यांच्या नावाला दिले 11 रुपये दान खंडेराच्या नावानं त्यांच्या वाडवडिलाचं पुन्हा देवाच्या नावानं शिवण्णा शिवय्या अंकुशराव आंबटवाड राहणार शिमखेड दान म्हणून द्यावं तुझे नाम घेता मरण मला यावं शेवटचं मागण दान म्हणून द्यावा तुझे नाम घेता मरण मला यावं मुकुंदराव ढेगरे ढेगारे स्वप्नात आली बानू दिवस झाला विडा चंदनपुरी देव गेला सजवून घोडा चंदनपुरी देव गेला सजवून घोडा स्वप्नात आली बानू देव झाला वेडा स्वप्नात आली बानू देव झाला वेडा चंदनपुरी देव गेला सजून घोडा चंदनपुरी देव गेला सजून घोडा चंदनपुरी देव गेला सजून घोडा स्वप्नात आली बानू देव झाला विडा चंदनपुरी देव गेला सजवून घोडा
चंदनपुरी देव गेला सजवून घोडा स्वप्नात आली बानू झाला वेडा शंकर लिंगमपल्ली 21 रुपये केले दान संजय गणपतराव तलवाड यांच्या नावाला यांचा हे म्हणणं दोन बायकाचा लाडका हे गीत झालं पाहिजे खंडोबारायचं यांच्यातर्फे किती दिले तर 21 रुपये केले दान खंडेराच्या नावानं किती देवाच्या नावानं हो पाहुणी बानूचा रूप सुंदर नाकात नतनी गळ्यात हार पाहुन बानूचा रूप सुंदर नाकात नतनी गळ्यामध्ये हार पाहुणी बानूचा रूप सुंदर नाकात नतनी गळ्यात हार पाहुन बानूचा रूप सुंदर नाकात नतनी गळ्यामध्ये हार स्वप्नात आली बानू दिवस झाला विडा चंदनपुरी देव गेला सजवून घोडा चंदनपुरी देव गेला सजवून घोडा स्वप्नात आली बानू देव झाला वेडा स्वप्नात आली बानू देव झाला वेडा चंदनपुरी देव गेला सजून घोडा चंदनपुरी देव गेला सजून घोडा चंदनपुरी देव गेला सजून घोडा मी बाई माळसा लेखवाण्याची मती बिघडली ग माझ्या धन्याची मी बाई माळसा लेखवाण्याची मती बिघडली माझ्या धन्याची मी बाई माळसा लेखवाण्याची मती बिघडली ग माझ्या धन्याची मी बाई माळसा लेखवाण्याची मती बिघडली माझ्या धन्याची स्वप्नात आली बानू दिवस झाला विडा चंदनपुरी देव गेला सजवून घोडा चंदनपुरी देव गेला सजवून घोडा कोण गे चंद्रपुरी देव गेला सजून घोडा चंद्रपुरी देव गेला सजून घोडा हो चालून देव गेला चंदनपुरी बानूच्या घरी देव करीत होता करी चालून देव गेला चंदनपुरी बानूच्या घरी देव करीचा करी चालून देव गेला चंदनपुरी बानूच्या घरी देव करीचा करी चालून देव गेला चंदनपुरी बानूच्या घरी देव करीचा करी हो स्वप्नात आली बानू दिवस झाला विडा चंदनपुरी देव गेला सजवून घोडा चंदनपुरी देव गेला सजवून घोडा चंदनपुरी देव गेला सजून घोडा चंदनपुरी देव गेला सजून घोडा आज वर्षाचा सण आला नवा हात पुढी कर माझ्या तू भावा तुला माझ सांगन आज आहे राखी बंधन तुला माझ सांगन
आज आहे राखी बंधन कर माझ्या तू भावा ऐका अलीकडे या. संभाजी संभाजीराव आज वर्षाचा सण आला नवा हात पुढे कर माझ्या तू भावा तुला माझं सांगन आज आहे रक्षा बंधन तुला माझं सांगन आज आहे राखी बंधन तुला माझं सांगन आज आहे राखी बंधन तुला माझं सांगन आज आहे राखी बंधन जिच्या पाठी रे भाऊ नाही पाणी येते तिच्या डोळ्याला जिच्या पाठी रे भाऊ नाही पाणी तिच्या डोळ्याला जिच्या पाठी रे बंधू नाही पाणी येते तिच्या डोळ्याला जिच्या पाठी रे बंधू नाही पाणी तिच्या डोळ्याला आज राखी मी बांधू कुणाला मी म्हणू कोणाला आज राखी मी बांधू कुणाला धागा मी बांधू कोणाला नाव तुझं मवन आज आहे राखी बंधन नाव तुझं मवन आज आहे राखी बंधन आज वर्षात सण आला नवा पुढे हातकार माझ्या तू भावा तुला माझं सांगन आज आहे राखी बंधन तुला माझं सांगन आज आहे राखी बंधन दोघी चौघीर मिळून दादा बहिणी भाऊ बीजेची गातार गाणी दोघी चौघी रे मिळून दादा बहिणी भाऊ बीजेच गातील गाणी दोघी चौघीर मिळून दादा बहिणी भाऊ बीजेची गातार गाणी दोघी चौघी रे मिळून दादा बहिणी भाऊ बीजेच गातील गाणी माझ्या प्रेमाचं बंधन माझ्या प्रेमाचं बंधन दादा राखी तुला बांधीन तुला माझं सांगन आज आहे रक्षा बंधन आज वर्षाचा सण आला नवा पुढे हातकार माझ्या तू भावा तुला माझं सांगन आज आहे रक्षा बंधन तुला माझं सांगन आज आहे राखी बंधन तुझ्या प्रेमाची बहीण दादा भोळी नाही मागणार काकन चोळी तुझ्या प्रेमाची बहीण दादा भोळी नाही मागणार काकन तोडी तुझ्या प्रेमाची बहीण दादा भोळी नाही मागणार काकन चोळी तुझ्या प्रेमाची बहीण दादा भोळी नाही मागणार काकन तोडी पल पौर्णिमेचं चांदन पल पौर्णिमेचं चांदन आज आहे रक्षा बंधन
बंद माझा वर्षाचा सण पुणे हातकारा माझ्या तू भावा तुला माझं सांगन माझा राखी बंधन तुला माझं सांगन माझा राखी बंधन. ऐका माधव बालाजी मदनवाड 11 रुपये, श्रावणी शिवाजी बत्तलवाड 11 रुपये, कैलासवाशी लक्ष्मीबाई इरण्णा जंगिलवाड 21 रुपये, संभाजी कानडा बानुबाईची भावभक्ती पाहून झाला वेडा चतुर्भुज नारायण झाडी तो बानुबाईचा मेंढवाडा राया रामादाजी जिराजी देवभावाचा भुकेला दास सेवकाचा झाला दास सेवकाचा झाला. हो हो त्या बानूचा भाव होता त्या खंडोबावर, बर म्हणून खंडोबा त्या ठिकाणी बानुबाईची चाकरी केला. वा वा करून चाकरी खाऊन भाकरी हा हा देव झाला बानुबाईचा चाकर वळी तो 9 लाख मेंढर. बर असा देव भावाचा भुकेला आहे. हो देवाला फक्त भाव पाहिजे. बर देवाला काय लागणार, फक्त भाव. भाव तिथं देव संताची वाणी या खंडोबाचा अनुभव घेऊन पाहिल्या काय कोणी. हा हा म्हणून त्या ठिकाणी खंडोबाचा अनुभव कोण घेतला, बानुबाईनं. वा वा खंडोबाचा अनुभव कोण घेतला, राजा गेमगोंडा गावडी धनगरानं. बर खंडोबाचा अनुभव कोण घेतला, उमाजी नायकानं. हा हा खंडोबाची सेवा कोण केली, नागोजी नायकानं. बर असा देव आहे भाव भक्तासाठी धावून जाणारा, हाक मारले की धावणारा, नवस केलं की पावणारा. नवस केलं की पावणारा. बर त्यावेळेस राजा तेवढं डोक्यावर पेटी घेतला. राजा गेमगोंडा गावडी सोन्याची पेटी डोक्यावर घेऊन हा हा एक माळ चढत एक माळ उतरत निघाला कुठं आपल्या नगरीचा मार्ग धरून. आपल्या नगरीचा मार्ग धरून निघालाय. हो हो सकाळचे 4 वाजले. बर 4 वाजता राजा चालत किंवा बोलत आला कुठं आपल्या नगरीमध्ये. आपल्या नगरीमध्ये म्हणजे आपल्या गावामध्ये आला. हो हो गावामध्ये आल्याबरोबर त्या ठिकाणी हा राजा नगरीमध्ये येण्या उशीर काय झालं हो. गावामध्ये आवाज येऊ लागला. पहिलेच्या बाया सकाळी 4 वाजता उठत होत्या. बर आणि 4 वाजता उठून काय करत होत्या म्हणले, महाराज जात्यावर दळण दळत गेल्या. जात्यावर दळण दळावं. हा हा आता ही मावशी चली आता दळण दळायला घरला. 4 वाजले. 4 वाजले बरोबर, करेक्ट टाइम झाला. 4 वाजता सकाळी उठलं की बाया जात्यावर 2-2 पहिल्या दळण दळावं. बर जात्यावर देवा धर्माच्या वया म्हणावं. कोणती माय माऊली अनुसयला उया म्हणावं. कोणती माय माऊली पांडुरंगाला वया म्हणावं. हा अरे वा अशी देवाची ओया गाऊन जात्यावर दळण दळत होत्या महाराज. बर पण आताच्या बाया दळाल्यात की नाही म्हणले महाराज. माहित नाही. आताच्या बाया दळणा चल्यात. दळणा चल्या. आताच्या बाया काय म्हणाल्यात, काय म्हणाल्या, आमच्या सासा दळू दळू मेल्या. बर आमच्या नशिबाला गिरण्या आल्या. वा वा म्हणून जात्यावरल्या वया बुडाल्या. बर आता कोणी दळणाचं नाही. हो आताची जर कोणती मायमाऊली गरोदर राहिली तर पहिल्याची मायमाऊली जर कोणती गरोदर राहिली हा तर ज्ञानेश्वरीच्या वया वाचवाव. बर तुकारामाची गाथा वाचवाव. वाचवाव. हनुमान चालिसा वाचवाव. वाचवाव. गुरुचरित्र वाचवाव. वाचवाव. म्हणून त्या बाईच्या गर्भावर चांगला संस्कार पडाव. मग पहिल्याची लेकरे चांगले जन्मत गेली. पहिल्याची लेकरं ज्ञानेश्वरासारखे तुकारामासारखे जन्मत गेली. चांगले जन्माव लेकर.
आता जर कोणती माय माऊली गरोदर राहिली तर बाई चली डॉक्टर कड. डॉक्टर म्हणाला बाई पलंगावर आराम कर. हा मग बाई बसल्या बसल्या पलंगावर आराम कराली. बर. मालकाने टीव्ही बी आयतीच आणलेली राहिली भितडाला लावायची. बाई टीव्हीचा रिमोट हातामध्ये घ्यायली. रिमोट दाबल्या बरोबर टीव्ही काय म्हणाली. काय म्हणते टीव्ही. एक बार आजा झलक दिखला जा. एक बार आजा जा 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 जा. आजाला करा बोलवास. काटे घेऊन कुठं चालल्या. आजा काठी घेऊन तुमच्याकडे झाला. या बोलवायले तुम्हाला. मी आजाला बोलणं आलो. काय म्हणाल्या मग. एक बार आजा झलक दिखला जा म्हणजे हा एक बार जन्माला येवाव. आपली झलक दाखवा आणि निघून जावा. आपली झलक दाखव निघून जाओ. हो हो. आपली कवा तरी ही झलक निघून जाणार आहे. बर. 60-70 वर्षाचं आयुष्य. प्रत्येक जीवनाला 60-70 वर्षाचं 100 वर्षाचं आयुष्य आहे. हा हा. परंतु कोण्या दिवशी हा पिंजरा रिकामा होईल काही सांगता येणार नाही. बर. काहीतरी देवाची सेवा करावं. सेवा करावं. हा हा. कुणातरी देवाचं नाम स्मरण करावं. बर. हातामध्ये का मुखामध्ये नाम. वा वा. मुखामध्ये नाम असावं हातामध्ये काम असावं. बर. अशी देवाची सेवा करावं. तशी ती सेवा कोण केली होती महाराज. राजा गेमगोंडा गावडी धनगरानं सेवा केली. घरी तर बायको त्या ठिकाणी गावामध्ये आल्या बरोबर जात्यावर दळण आले तर गावामध्ये राजा येऊन दरोजाला हाका माराला. प्रत्येक त्या ठिकाणी बाई गावामध्ये जात्यावर वया गायली. हो हो. राजाला आनंद वाटला. कोणती माऊली रामाला वया म्हणाली. कोणती मायमावली अनुसयाला वया म्हणाली. अशा वया ऐकून राजाला आनंद झाला. कोणती मायमावली आपल्या गणगोताला वया म्हणाली. तसं राजा येऊन दरोजाला येऊन हाका मारू लागला आपल्या पत्नीला. हो हो. त्याची सजावंती नारी हा. जात्यावर दळण दळू लागली होती. बाईला काय आवाज येणार चला. बाईला काही आवाज येईना गेला. राजा तर दरोजाला हाका माराला. कसा हाक मारालाय बरं. दारुगड नारी सुंदरा. नारी नारी नारी. हो. दार उघडणारी सुंदरा. नारी नारी ग नारी. कोण वस्त्र नार्या. ए नारी म्हणल्यावर नारी म्हणस का होय. कोण वस बापा. तुझा कारभारी हो म्हणालो. कोण होय की बाई दरोजाला उगाच बोंबलाले. बर. आ पयली ग माझी ओवी. वा वा. गणपती महाराजाला मोती त्याच्या चांदव्याला न बाई ग. मोती त्याच्या चांदव्याला. घुरुल कुरुल 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 ढुरुंग ढुरुंग ढुरुंग. ए बिरेक लाव बिरेक पडसी. काय आटो होई गेला तो बिरेक लावायला बळमुवाचा. जातो उपता आले काय म्हणालो. दार उघडणारी सुंदरा. नारी नारी ग नारी. कोण होय बाई दरोजाला वर डालय. कोण होय की माय कोणता दरोड्या. वा रे वा दरोड्या. कोण होय बाई दरोजाला हाक मारालय. काय की बाई ग. आ पंढरपुरामधी वा वा. पाणी लागल वडाला. भक्त पुंडलिक बुडाला न बाई ग. भक्त पुंडलिक बुडाला. घुरुल कुरुल 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 कुरुल. बाबा काय बाईचा गळा आहे गडी. हा. पलीकडल्या बाईन तुपले खाली काय आवाज येत निघणार आहे. तुंप. आहाय. दार उघडणारी सुंदरा. नारी नारी ग नारी. कोण वस्त्र बापा. तुझा कारभारी हो म्हणालो. एवढ्या हिवामध्ये काऊन आला बाप्पा. आत्ता निघाला बघ गळा तुझा. कोण असेल बाई दरोजाला हाक मारालय. हे चुडबुड केवाला होय वाटालय बाई. हो होय माय खरंच आहे. आता केलीस काय चुडबुड केवालं. सकाळी रामपर्यामध्ये चुडबुडकेवाला येते बाई. हो माय ते चुडबुड का आल्यानं कधी दरवाजा काढूच नाही. ते का आता जेवारी घेणारे म्हणले बाई ग. आणि काय घ्यायलंय बाई. ते आता लुगडे साड्याच मागाले बाई ग. हो माय त्याला कुठल्या देवा. लुगडे साड्या आता बंद झाल्या बाई. हा. पहिला आयरी लुगडे येवावं साड्या येवावं.
आता बंद झाले माय लॉकडाऊन पडलं तसं बंद झाले. आता काय निघालं बाई चपात्या गरम करायचं डबं निघाले आयरी हो आता बंद झालं. तुला कोटल्या लुगड्या साडे देवा म्हणले बापारी केलीस का आता चुलबुड केवाला हो माहिती तेच तसं दिसायला तसंच आवाज यायलाय. हो पाय लावून बसतो दररोज याला हा त्याला दारच काढू देत नाही. त्याला कवाडच का लोक म्हणले बाई तू दळ माय पक्का लावून घ्या. पाळू डोक्यावर घेऊन पाळू डोसक्यावर घेऊन दळतात का गड चांदिया नगरात 12 दरवाजाचा वाडा मायम जागरतीचा न बाई ग एक पूजेचा उघडा गुरुल 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 दार उघडणारी सुंदरा नारी नारी ग नारी. रात्रच काही उरलं नाही रे बाप्पा. न्यारी न्यारी काऊन म्हणालास तू चल म्हणले सोमटान फाट्याला बर तुला तिथं खिचडी खाऊ घालतो छटाक भजी छटाक भज्जे जराशी कडी टाकतो त्याच्यावर. तुला काय भिकारी हो वाटाले का होय कोण वस बापू तुझा कारभारी हो म्हणालो. बाई आमचे कारभारी 12 वर्ष झालं जंगलामध्ये गेले देवाची सेवा करण्यासाठी. आणि कोण असल बाई कोणता घोळसाई होय की माय ए आता घोळसाई म्हण कोण असल बाई मावर ग गडावरी अनुसया ग सागर केली वाळूची घागर न बाई ग पाणी नेली गडावर गुरुल 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 गुरुल. दार उघडणारी सुंदरा नारी नारी ग नारी. किती वेळ झालं बाई हो काय या जात्याला पान लागले का बाई पत्ता पीठच पण आले की तू जात्यावर चांगली बसलीच नाही बाई. जात्यावर बसतात काय बसावं लागते जात्यावर एक पाय लांब करून. जात्यावर बसतात हे जात्याच्या कडेला बसतात. बरं त्या जीवनी कोणत्या तिथं पलीकडून आहे आता जवळ केली घेतली जवळ बाई कोण असेल दरवाजाला दरवाजा काढून बघावं. पीठ कस काय पण आले बाई जवळ झालं देवाच्या नावानं बोंब लायली हा गणागोताला म्हणून बघ पीठ पडलं तर पडलं गणगोताला म्हणल्याने पीठ पडेल काय म्हणून बघायचं. कुणी कोण पान धरू बाई आपल्या माहेराकून पान धरायची. तुझ्यासारखी पान चढली राहा माहेराकून पान धरा. काय झालं अगं सासूबाईला किती राग येईल काय म्हणाल आमच्या घरचं खायली माहेरच्याच खायली म्हणते बाई. मग दे तुझ्या सासूबाईला मान. पहिला मान आपल्या सासूला देव हो दे माहिती तुझ्या सासूला मान. कशी राहू द्या सासू हो किती शिवा देव हा माझा पहिला मान सासूला देव. मान द्यावा लागते सासूबाईला. हो देव का मान सासूला देत माय तुझ्या सासूबाईला मान. बरं देतो बाई माझ्या सासूला मान. हो दे मळ्याच्या ग मळ्यामधी बर पाणी देते मी उसाला गुळ सासूच्या दिवसाला न बाई ग गुळ सासूच्या दिवसाला गुरुल 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 गुरुल. अगं ग खजाळ भवानी भीतीवरली पाल कुठली की सपाट पायाचे काय झालं ग पान चटली काय केलं ग सासून तिच्या दिवसाला इचकल तोंडी ए भीतीवरली पाल कुठली की तुलाच भांडा येते वाटाले काय हो माय काय केलं ग सासून तिच्या दिवसाला तुला काय माहित आहे माझ्या सासूचं घरानं कशी करते कधी मला चहा सुद्धा करून पिऊ देत नाही बाई. कधी साखर चोरून खाली असशील बाई. मी काला साखर चोरून खाऊ हा माझ्या मम्मीने येताना मला 25 किलो साखर घेऊन दिली. 25 किलो दिली 25 किलो. हाय की आणि हाय उमरावती साखर हाय बरोबर साखर गेली सरून पोत उरलं पोत उरलं. नेतोस का फारी शिवतोस का त्याची. बर बाई आव पहिला मान दिला बाई सासूला. तिच्या दिवसाला गुळ कालीस होय. हो मग मी सासू काय साधी आहे का कशी आहे लय गुणवान आहे बाई. कशी करते बाई. कधी मला चहा सुद्धा पिऊ देत नाही. सांगलो की कधी घरामध्ये उतरंडी सुद्धा वाजू देत नाही. कधी उतरंड्या पाळल्या असशील बाई. मी काला उतरंड्या पडू माय हा
मी का मांजर हो का उतरंड्या पडाय माय घरामध्ये नकर उतरंडी वाजलं हा आमची सासूबाई पळतच येते माझ्या घरामध्ये बाई काहीतरी आहे ग त्या उतरंडीमध्ये उतरंडीमध्ये काय बाई गडा काहीतरी आहे काय नाही बाई तिला उतरंडी वाजलं हा ए पळतच येते बाई काय घरामध्ये तिचा गडा पुरून ठेवला की काय नाही त्या उतरंडीला एक हा आणि त्या संदकाला एक बाई बरं बरं काहीतरी आहे आमच्या सासूबाईचा संदूक आहे एवढा एवढा केवढा काळा काळा ढोसा मा एवढा एवढाच आहे संदूक बरं 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 कोण्या रजाकारातला होय की काय नाही कुठं आहे मधल्या घरात आहे माय बरं 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 खापरेल घरामध्ये हा संदूक आहे कशी करते दुपारच्या पारी दुपारच्या पारी घरामध्ये जाते बरं आणि उग संदूक चापळून बघत बसते बाई मग घरामध्ये जाते आणि कुलूप लागला की नाही म्हणून असं पाहिला आणि ओढू बघते बाई कुलपाला लावून बाई काहीतरी आहे ग त्या संदकामध्ये संदकामध्ये काही नाही गडा आहे 2-3 दस्ते आणि 2-3 टोप्या दुसरं काही नाही बरं खाल्ल्या टोप्या वरली करते वरल्या टोप्या खाली करते हा चापळ्यावणी करते कुलूप लावते आणि पाहिल्यावर ओढू बघपारचा टाइम हा मधल्या घरामध्ये अंधार किट राहते बरं म्हातारी संदूक चापळताना लाईट गेली लाईट गेल्यावर काय लाईट झालं गेले की म्हातारीला घरामध्ये भीती वाटू लागली मग गडबड गडबड त्या संदकाचा कुलूप लावली हा मग आता कवा तिचा पत्र अडकून बसला त्या संदकाच्या टपरामध्ये तिला माहितच नाही आणि मग लाईट गेली म्हणून बाहेर पळत या गेली बाई हा हा संदूकच आणली बाई धडल 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 माझी दरवाजाला तुला का भूकंप झाला वाटला का? मला वाटलं पाकिस्ताननं बाम टाकला वाटलं रोडला पळायची होती तू हो हो अशी गुणवान आहे बाई काय करावं आता हो. पीठ पडाले का आता लई पीठ पडाले बाई पाळूच्या वरी पीठ आले कसं पडणार नाही बाई सासूच्या दिवसाला गुळ काढल्यावर हो आता कोणाला म्हणा बाई बाई आता म्हणे का नाही देवा धर्माला म्हणू का देवा धर्माला हो सकाळच्या पारी बरं बरं सकाळच्या पाऱ्यामध्ये ऊन पल्ल बगारीला ऊन पल्ल बगारीला न बाई ग झंपर शिवा वगारीला गुरुल कुरुल 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 ए बाई आमच्या देवटाने म्हटल्या का बाया सरल्या काय वगारला झंप शिवायला वगारीला शिवणार तर कोणाला शिवा बाई हा नंदाईला भाऊजायला काय हा आम्ही नंदाईला भाऊजायला झंपर शिवत नाही बाई का बाई मी पहिल्या शिवीत गेलते बायाला झंपर बर मग आता शिवून आले मी आता अखंड वगारायचे झंपर शिवायची टेलरिंग हो बाई बर कस काय मी पहिल्या बायाला शिवीत गेलते हा पण बायाला झंपर ये नाहीत बाई आता बरोबर पहिलेच्या बाया कोपरापासून झंपर शिवीत गेलत्या हा हा आताच्या बायाला झंपर शिवाय गेल त्याला बाहेरच राहणार बाई आणि मग आता कसं शिवा हो ते बाहेरचे सुडकं बकळ येऊन आले उरले ते जमा करून माझ्या वगैरेला एखादी झगा शिवा म्हणणार बाई झगा शिव हो आणि ते गावात हाकलून कुत्रे माग लागतात तू याय बिन त्या वगैराच्या बी बाई आओ आता वही कोणाला म्हणावं आता म्हणले आपल्या भावाला माझ्या बंधूला म्हणू का हो म्हणावं लागते माझ्या भावाला नाही तर माझा बंधू न्यायला येणार नाही हो तुला न्यायला येणार नाही हो तिळ संक्रांतीला हो म्हणतो आता पंचमीला दिवाळीला पोळ्याला हे हो पोळ्याला. काय बैल होय का फिरवा? म्हणू काय बाय माझ्या भावाला एक कांदी बाई हो म्हण माझ्या भावाला वाट चारे वाट सरा काय बघ तूस खेड्याला सोन्याचं कुलूपान बाई ग माझ्या बंधूच्या वाड्याला गुरुल 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 आ बाबा भावाचं म्हणल्यानं कसं गुणगान गायली माझा भाऊ काय साधा आहे का बाई कसा आहे सोन्याचं कुलूप आहे माझ्या बंधूच्या वाड्याला केवढा आहे कुलूप एवढा आहे मग 5 किलोचं बरं 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 हो आणि तेवढं कुलूप लावून बंधू कुठे गेले माझा बंधू काय हा बंधू गेलाय ऊसतोडीला बराच भाग्याचा आहे मग गेला माझ्या आमदार टोळीमध्ये हा टोळीचा अध्यक्ष झालाय आमदार बरं बरं त्याला काय म्हणतात मुकरदम मुखरदम हो बराच भाग्याचा आहे कवा त्या मुकदमचे पैसे उचलत आणि काय नाही हा ते त्यानं काय केलं माझ्या बाजारात गुच्चा देत नेलं माहिती त्याला बरं टोळीवर. बरं बरं. हो लय भाग्याचा आहे बाई लई भाग्याचा आहे माय हा माझ्या बंधूच्या घरी 2-3 मजली म्हाडी आहे बाई बरं 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 साधा नाही माझा बंधू बरं मया बंधूच्या घरी म्हाडी बंधू मजा दारू काडी कोण्या मेल्यानं केली काडी न बाई ग आली पोलिसाची गाडी गुरुल 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 गुरुल
दारू काढल्यावर पोलिसाची गाडी ना तर कोणाची? होय माय पोलीसची गाडी आली माझ्या बंधूला काय म्हणली बाई? काय म्हणले बाई? मग काय साधा सुद्धा बंधू नाही, कसा आहे? असा था माझ्या पैलवान बरं 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 35 किलोचा. हो बरं पहिलवान आहे. माझ्या बंधूला काय म्हणली माझ्या पोलीसवाली? काय म्हणले बाई? हात भट्टीचा रे गुना नाही लहान सहान, बंधू माझा पैलवान न बाई ग लई हाणलं पोलिसान. गुरुल 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 बरं हाण दारू काढायला की तेव्हापासून हान पायतन दारू काढणं सोडून दिला बाई. हा ते तिप्पे मिप्पे जे होते फळामध्ये फेकून दिला. बाग बुक पुण्या बुटकोळ्या खाऊन चेक व्हावून गेले बाई. बर आता तेव्हापासून गोपीचंदन टिळा लावून पंढरपूरची वारी चालू केला बाई. बाई काकड्याला चला रोज. हो केदो झालं वया म्हणालीस. हो घरात मेला टोपलं मागून आणायला तो हा घे टोपल्यामध्ये पीठ भरून सल्या. टोपल्यामध्ये हो येडीच बाई. हा टोपल्यामध्ये कुठं पीठ भरतात का? हे पिठल्याचं पीठ होय बाई. केदो झालं चुनपीठ. चुनपीठ होय. याला वाटीमध्येच भरावं लागते. घे मग भरून सल्या. याचा नियमच आहे वाटीमध्ये भरायचा. आजी आणि एक वाटी भरू का बाई? घे मार भरून. भरू लागतोस का? हो आता दळण सरल हा पीठ भरी ते वाटीत, चहाचा नाही पतान पाया बसा जिबीला चाटीत. आताच पिलीस की बाई 2-2 कोप. हा ती म्हणणार चलो. मग कोणासाठी म्हणाली? ते तिकडे डोळे लावायले. आजी मोबाईल मध्ये शूटिंग कराली. बाई कोण होय बाई म्हणले दरवाजाला. तुझा कारभारी हो म्हणालो. कारभारी? आव खरंच माय आमचीच कारभारी होतो वाटाले बाई. खरंच बाई केलं झालं म्हणालो. आवाज यालाय. हो माय तूच होय वाटायला मला तर. मयाच पिंकीचा पक्का होय वाटालाय बाई. आता पक्का म्हण. पप्पा म्हणणे पप्पा काय म्हणा. काय म्हणतात? पप्पा पप्पा अरे पप्पा वा. हो पप्पा आई काय वाले पप्पा म्हणलं एकच होईन, पप्पा म्हणलं एकच होय की काय वाले. कोण होय? मला पप्पा म्हणायचं म्हणून मी पक्काच म्हणतो काय ना. हो बाई हा नाही कारभाऱ्यासारखाच आवाज याला. मयाच कारभाऱ्यासारखा आवाज आला बाई. हो बाई हो दरवाजा काढू काय? काढून बघ उघडून बघ दार. आवा कारभारी काय म्हणतोस? नारी सुंदर आहे. तुम्ही कवा इल्या माय? अरे वा. इल्या म्हणाली का? आता इल्या म्हण. नाही व हा कारभारी आव तुम्ही कवा हल्या बाई? वा वा. आता हल्ल्या म्हण. इल्या म्हण हल्ल्या म्हण. आई, काय व्हाले अरे वा. कारभारी आव तुम्ही कवा आल्या माय? त्या पहिल्या ओळीला आलो. नारी सुंदर आहे. पहिल्या वहीला आल्या. हो कारभारी बरी आहे की? हो बरा हो की. हा हो कारभारी आव कारभारी इतके दिवस तुम्ही कुठं गेलत्या बाई? मी जंगलामध्ये गेलतो देवाची सेवा करण्यासाठी. जंगलामध्ये? हो देवाने तुम्हाला काय दिलं धनी मालका? देवानं मला लेकरू दिलं. काय दिलं? लेकरू दिलं. कुठं? पेटीमध्ये आहे. देवाने पेटीमध्ये तुम्हाला आहे. लेकरू दिलं? हो देवानं तुम्हाला लेकरू दिलं? देवानं मला लेकरू दिलं. देवानं तुम्हाला लेकरू दिलं? हो दिलं. बरं झालं ग बाई. बायाची पिढा गड्यावर गेली. काय मला लेकरू झाला म्हणेस काय? तुम्हीच म्हणले की मला झालं म्हणून. देवानं मला कर्माचं का होईना धर्माचं लेकरू दिलं. नारी सुंदर आहे. कारभारी आव तुम्ही मला तवाच का म्हणल्या नाही? बर. तुमच्या भाग येत होतो बाई. हा तुमच्या कपाळाला पट्टी बांधित होतो बाई. बर. तुम्हाला उरून धोंड्यावर बसित होतो बाई. हा तुम्हाला अंग धू घालीत होतो बाई. बर. तुम्हाला बोटले उकडून देत होतो बाई. वा वा. बोटवे कारभारी आव तुम्हाला जायफळ मायफळ बर. दूधपोळ आणि सगळं काय घेऊन दुसरं? देतो बाई. दुसरं आणि काय? उमरावती साखर आणि हा सगळं आणत होतो बाई. बर बर बर. आणि गोड गोड लागलं की मीच खाऊन घेत होतो बाई.
काला एवढं पाणी यासारखं सांगालीस हो. बायाच्या कारभारी कारभारी आव आणि लेकरू कुठं आहे म्हणल्या लेकरू पेटीमध्ये आहे कारभारी आव तुम्ही दवाखान्यात गेलते काय नाही नाही दवाखान्यात गेलो नाही कुठे गेलो नाही तुमचं काय शिफ्दर झालं काय बाई शिपदर म्हणा आता होय की शिजर म्हणावं झालं का मग शिजर? नाही झालं नाही नाही एवढं काय लेकरू होय की ते मोबाईल बघायला काय मोबाईल बघायला जन्मल्या हो बोट फिरवाले बोट फिरून झाले मधून आय. जन्म देऊन या पोराला जन्म देऊन या पोराला सुख नाही डोळ्यानं फायलर 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 लग्न झाल्यावर आई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र लग्न झाल्यावर आई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र जन्म देऊन या पोराला जन्म देऊन या पोराला सुख नाही डोळ्यानं पाहिलं रे पाहिलं रे पाहिलं रे हो लग्न झाल्यावर आई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं रे लग्न झाल्यावर आई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं रे काय खावा मी काय प्याव काय खावा आणि काय प्यावं काय खावा मी काय प्याव काय खावा मी काय प्यावं कोणत्या झोपड्यात कसा मिळाव मिराव कोणत्या झोपड्यात कसा मिळाव कसा मिराव या म्हातारपणामध्ये आम्ही कोणाच्या कामाला जाव म्हातारपणामध्ये आम्ही कोणाच्या कामाला जावं याव म्हातारपणामध्ये आम्ही कोणाच्या कामाला जाव म्हातारपणामध्ये आम्ही कोणाच्या कामाला जावं म्हातारपणी वा वा डोळ्यातून आश्रू घळघळ व्हायले र व्हायले र व्हायले र जन्म देऊन या पोराला सुख नाही डोळ्यानं पाहिलं र म्हातारपणामध्ये पोरग आई बाप सोडून जन्म झाल्यावर वेगळं राहिलं या पोराला जन्म देऊन या पोराला सुख नाही डोळ्यानं पाहिलं रे पाहिलं रे लग्न झाल्यावर आई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं रे लग्न झाल्यावर आई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं रे आमची लाडाची सुनबाई आमची लाडाची सुनबाई आमची लाडाची सुनबाई आमची लाडाची सुनबाई तिचे नवल सांगू काही तिचे नवल सांगू काही नवऱ्याच्या कानात सांगते तुमच्या आई बाप पाहिजेत नाही नवऱ्याच्या कानात सांगते तुमच्या आई बाप पाहिजेत नाही नवऱ्याच्या कानात सांगते तुमच्या आई बाप पाहिजेत नाही नवऱ्याच्या कानात सांगते तुमचे आई बाप पाहिजेत नाही म्हातारपणामध्ये माझ्या म्हातारपणामध्ये डोळ्यातून अश्रू डोळ्यात व्हायले र व्हायले र व्हायले र लग्न झाल्यावर आई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं लग्न झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिले र जन्म देऊन आई बापाना हो चुकना डोळ्यानं पाहिला रे पाहिला रे पाहिला रे लग्न झाल्यावर आई बाप सोडून पोरग वेगळं राहिलंय रे लग्न झाल्यावर आई बाप सोडून पोरग वेगळं राहिलंय रे या कलियुगाचं वार या कलियुगाचं वार दादा उलटच वाहतय सार दादा उलटच वाहते सार दादा उलटच वाहतय सार दादा उलटच वाहते सार
सारे बिघडून गेले पोर या मोबाईलच्या नादानं सारे बिघडून गेले पोर याव मोबाईलच्या नादानं सारे बिघडून गेले पोर या मोबाईलच्या नादानं सारे बिघडून गेले पोर सत्य सांगतो सोपा नाही सत्य सांगतो सोपा नाही गाणं असं कसंही लिवलंय र लिवलंय र लिवलंय लग्न झाल्यावर आई बाप सोडून पोरगा वेगळं राहिलंय ना लग्न झाल्यावर माय बाप सोडून पोरगा वेगळं राहिलंय ना जन्म देऊन आई बापाला सुख नाही डोळ्यानं पाहिलं रे लग्न झाल्यावर आहे बाप सोडून पोरग